आपले श्रीकांत साबळे सहसमालोचक त्यांनी प्लीज मंचावरती यायचंय. वयात मॅच कडे आर्या स्पोर्टने पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर चक्रव्यूह बनवला आहे, कारण चक्रव्यूह बनवावं लागेल, कारण की मोठा फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला आहे, परंतु गोलंदाज देखील तितकाच तरबेज आहे, तेच तर्रार आहे, तो म्हणजे सुरेश. तर सर आताची जी आपण मॅच पाहिली त्या मॅच मध्ये तेजस साबळे काय फटकेबाजी सजवली. संपलेत चाललेली मॅच ज्या आगीप्रमाणे थनगी टाकून पेटवली. 6 चेंडूमध्ये 20 धावा बनवल्या. टाकावी लागेल, रखरखत्या उन्हामध्ये खेळावं लागेल, मॅच बनवावी लागेल, मॅच जिंकावी लागेल. आणि त्याची डाय देखील पाहिली. 1 रन साठी त्याने काय डाय अगदी हवेत होता, म्हणजे अगदी 2 सेकंद तो हवेत होता. सुरेश यावेळेस समाचार घेतला आहे, परंतु पाहूया. हो, समाचार घेतलाय अतुलचा. एक मोठा मासा गाळा फसवलाय आपल्या जाळ्यामध्ये सुरेशने. सुरेश भागडे चपळ चित्ता आणि यावेळेला मात्र हाताला कोण लागलाय. अतुल साबळे एक मातबर खेळाडू यावेळेला मात्र जड पावलाने, जड मनाने, जड अंतकरणाने बॅक टू द डगआउट करंजी खाली स्थानापन्न निवांत आराम करताना पाहायला मिळेल. हो, आता आरामच करावा लागेल करंजी खाली जाऊन, कारण की करंजी फोडले कोणी सुरेशने. काय गोलंदाजी, भन्नाट वेग अगदी वेगाचा पूर्णपणे वापर. परंतु मी इथे सांगू इच्छितो श्रीकांत सर, जो आकाश आहे त्याने कोणती चुकी नाही केली, कारण त्याला देखील माहिती आहे की ती महत्वाची विकेट. अगदी बॉल वरती शेवटच्या क्षणापर्यंत त्याने लक्ष ठेवलं होतं आणि आपल्या जाळ्यामध्ये फसवलं एक मोठी आणि महत्वाची विकेट. नक्कीच लक्षपूर्वक संकटमुक्त होतील हा स्वामींचा मंत्र, आणि त्या मंत्राचा पुरेपूर वापर यावेळेला आकाशने केला. आणि प्रॉपर फलंदाज मात्र यावेळेला विसावा घेतोय कर्णांच्या झाडाखाली निवांत छायेमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सुरेश भाईगडे. आता मात्र रॉयल गांडूळखत पॉवर काल आपण पाहिली बॅक टू बॅक 3 षटकार. आता मात्र बाहुबली प्राशन करून आले स्ट्रायकिंग एंड वरती विजय काळेसर. रॉयल गांडूळखत प्रकल्पाचे सर्व आपण पाहतोय काय करतील, काय घडवतील. यावेळेला डिफेन्स करण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग होता, वेगावरती झाला होता स्वार. टप्पा पडल्यानंतर आलाय पलटवार, चेंडू निर्धाव. हो, निर्धाव चेंडू होते श्रीकांत सर, पण स्वार व्हावं लागेल, तयार व्हावं लागेल, लढावं लागेल, झडावं लागेल, अगदी आपल्याला खेळावं लागेल. मी अगोदरच तुम्हाला बोललो होतो की ही मॅच रंगत होणार आहे, कारण की दोन्ही बाजूला तुल्यबळ खेळाडू आहेत अतुल श्रीकांत सर. नक्कीच, परंतु यावेळेला मात्र लाईन नाहीये, लेंथ नाहीये. लाईन आणि लेंथ कुठेतरी भरकटले. तो सुरेश भाईगडे व्हाईट बॉल जरूर आलाय. या मैदानामध्ये संघर्ष करना पड़ेगा. जो संघर्ष के लिए मैदान में खड़ा, जो मैदान में लड़ा, वो इस मैच में सबसे बड़ा संघर्ष करावा लागेल. लाईन लेंथ फक्त टेलर कडे नसते, लाईन लेंथ असते ती गोलंदाजाकडे देखील असते. आणि मी सांगावं, दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण की या बॉल मध्ये काहीच दिशा नव्हती. अगदी दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय. नक्कीच वाईटची शिलाई घेतली यावेळेला फ्रंट फुटवरती आले, डिफेन्स केले, बॅटीची जाता कडा घेऊन गेला. चेंडू मात्र पहिल्या स्लिप मध्ये बांधाला ब्रश होऊन नैसर्गिक अडचण. चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये ट्रॅव्हल झालाय, तिथं 1 धाव घेतली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट जरूर आले या षटकामध्ये. आतापर्यंत धावफलक जर पाहिलं तर धाव संख्या 3 वरती येऊन ठेपले. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय. मालदान प्रीमियर लीग सन 2024 क्रिकेटचा महारण संग्राम. आणि हा रणसंग्राम पाहायला मिळेल सुरेश आणि मिस्टर किरण. काय त्याची बॅटिंग असते, ऑफ साइडला क्लासिक फटके, अगदी कव्हर ड्राईव्ह म्हणा, स्ट्रेट ड्राईव्ह म्हणा, पॉइंटला काय फटके खेळतो. परंतु सुरेश देखील तितकाच तरबेज आहे. तुम्ही पाहिलं तर बघा, लॉंगॉनचा प्लेअर त्याने लॉंग ऑफला घेतला आणि डीप स्क्वेअर लेगचा प्लेअर लॉंग ऑनला घेतला. म्हणजे ही रणनीती अगदी जाणून बुजून नसेल तर ही डोक्याने केलेली रणनीती आहे. यस, जाळं विणलंय किरणसाठी. आणि यावेळेला खोदून काढलाय ब्लॉक होलचा चेंडू डीप मध्ये क्षेत्रशेख आणि शिंदे वेगाने फेकी करेल दरम्यान 1 धाव घेतली.
आणि दुसरीचा कोणताही प्रयत्न नाहीये. इथे शांत राहावं लागेल, कारण चपळ चित्त्याच्या हातामध्ये ज्यावेळी चेंडू येतो त्यावेळी फलंदाजाची मात्र काळजाची धडधड वाढते. याआधी तुम्हाला मी बोललो होतो की जो लॉंगॉनचा प्लेअर लॉंगॉनला घेतला, डीपचा प्लेअर इकडे लॉंगॉनला घेतला आणि त्या अक्षी बॉल पण बरोबर लॉंगॉनला, म्हणजे ही सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. यस, विचार विनिमय करून आणि बुद्धीच्या कल्पनेच्या माध्यमातून साजेशी गोलंदाजी साधली जाते. कल्पना करावी लागेल, कल्पनेतच आशा असते आणि या आशेमुळेच आपल्या संघाला दिशा देखील मिळते. आणि इथे मात्र पहा काय चेंडूला दिशा दिले. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी चेंडू कानामध्ये सांगून जातोय या मातीचा गंध, या मातीचं रूप काय आहे. चेंडू निर्धावाला, हीच माती आपण पाहतोय. कैलासवासी माधुरताई प्रतापराव काळे देशमुख क्रीडानगरी मालदांच्या हक्काचे. काल 2 दिवस आपण पाहिलं, पहिल्या दिवसामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये पाहिलं. या सायंकाळच्या सत्रामध्ये ही खेळपट्टी ओली चिंब होती, मात्र आज काय वातावरण खुललंय. प्रत्येकाच्या मनामध्ये मालदन प्रीमियर लीगचा आनंद मात्र गाजताना पाहतोय. मालदन प्रीमियर लीगचा जोश यावेळी मात्र आपण खेळताना पाहतोय. हे मालदन प्रीमियर लीग आपण पाहतोय. गेले 2 दिवस आपण सायंकाळच्या सत्रामध्ये जरूर शांत होतो, परंतु आता मात्र इथे धडाका, इथे धमाका, इथे क्रिकेटचा बेधडक कडाका आपण पाहतोय. तडाखा पाहावा लागेल. मग श्रीकांत सर, मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगावी लागेल. सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस सबमेरीन डिलिव्हरी पाहत होतो त्या डिलिव्हरी आता कुठेतरी बंद व्हायलेत. बॉलला आता अतिरिक्त पेस भेटतोय, उसळी भेटते, त्यामुळे कुठे ना कुठेतरी चांगले फटके आता बॅटवर भेटते. सकाळी ज्या अक्षरशःने फलंदाज बॅटिंग करत होते तितकीच खेळपट्टी सजली नव्हती, परंतु आता सजली आहे रंग भरण्यासाठी. आणि मालदनची खेळपट्टी आज रंग उधळणार आहे. रंग म्हणजे सप्तरंग उधळणार आहे. ज्या अर्थाने काल वरुण राजाने सावली दिली होती, परंतु आज सूर्य तळपतोय आणि त्याच अक्षरशाने खेळाडू देखील तळपतायत. श्रीकांत सर, नक्कीच पहा, आग ही भग बगते, उष्ण झळा ही भग बगते. प्रथमेश जवळ आले त्या उष्ण झळामध्ये फलंदाजाच्या हॅट्रिक वरती 501 कॅश प्राइज लावून गेलेत. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडूला उसळी भेटलेली नाही, परंतु ही उसळी बाहेर घुसली. व्हाईट बॉल दर्शवलाय पंचांनी. आणि या व्हाईट बॉल नंतर अवांतर धावेनंतर धाव संख्या पोहोचले ती म्हणजे 5. सुरेशची जी सुरेख ओव्हर आपण पाहिली, अगदी महत्वाचा फलंदाज मिस्टर अतुल, जे नाव गाजलं आहे पंचक्रोशीत तर गाजलंच आहे, पाटण तालुक्यात गाजलाय. नवी मुंबई म्हणा, पनवेलचा जो टेनिस क्रिकेटचा झोन आहे त्यामध्ये जे नाव गाजलंय त्याला अगदी फसवलं. परंतु त्यानंतर जी गोलंदाजी पाहिली सुरेशची, काय गोलंदाजी पाहतोय. यावेळेला मिडल ऑफ द बॅट झालेला नाहीये. उंची जास्त लांबी कमी डीप मध्ये क्षेत्ररक्षक घेईल का यावेळेला मात्र अनिकेत शिंदे. यावेळेला चेंडू मायभूमीला झालाय दान आणि गोलंदाजाच्या डोक्याला आलाय ताण. आणि किरण करतोय दाना दान. काय 2 धावा धावले तुम्ही पाहिलं असेल तर. आपण कॅच कडे पाहत होतो, पण रनिंग बिटवीन द विकेट पण पाहायला पाहिजे. यस, नक्की धावांसाठी केली धाव. 2 धावांनी वाढला संघाच्या धावसंख्येचा भाव. किरणची उंची नसेल, परंतु स्कोरची उंची नक्कीच तो गाठणार. यस, छोटा तीर लेकिन वार करे गंभीर. इकडे आड तिकडे विहीर, इकडे वटवृक्ष तर तिकडे पारंबी आपण पाहतोय. दर्जेदार ही स्पर्धा, वर निळा आकाश आणि खळ हे सजलेलं. कैलासवासी माधुरताई प्रतापराव काळे देशमुख मालदांच्या हक्काची आणि जगदीश दादाने दिलेल्या शब्दाच्या बांधिलकीची आपली क्रीडानगरी. हो, क्रीडानगरी सज्ज झाले मालदन प्रीमियर लीग पर्व 3 साठी. पुढचा चेंडू मोठा पटकाचा जाण्याचा प्रयत्न इनफिल्ड मध्ये अडवला. येते तो माय अगदी पैकी चांगली असती तरी तर नक्कीच मोठा मासा गाळा लागला असता. नक्कीच 2 गाड्या यावेळेला वडजाईवरून गावात जात होत्या, मात्र एक गाडी टेळेवाडीत थांबली होती. थोडासा ब्रेक लागला होता, मात्र पुन्हा रेस वाढवली, घेर टाकला आणि गाडी वेगाने विजय सरांची धावली आणि इथे धाव कंप्लीट झाली. वेग असणार, धावावं लागेल, पडावं लागेल. चित्त्याच्या चपळाने पडावं लागेल. वाघासारखे डरकाळे देखील फोडावे लागेल. मध्ये मोठमोठे फटके देखील मारावे लागतील श्रीकांत सर, कारण की समोर देखील तेवढेच फलंदाज देखील मजबूत आहेत श्रीकांत सर. या वेळेला चेंडूला हुक केलाय पॉवरफुल. रॉयल गांडुळखत पॉवर पाहतोय सीमारेच्या पार, कराला वार गांडुळखत षटकार. अगदी सनसनीत षटकार. चेंडू जाईल वावराच्या बाहेर आणि बांधाच्या पड्याला येतोय खणखणीत षटकार. यस, नक्की ज्याप्रमाणे आपण पाहतो विजय सरांना जो ब्रँड बनवलाय रॉयल गांडुळखताचा ब्रँड, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये A1 ब्रँड आहे. त्या ब्रँडचं प्रात्यक्षिक आपल्या मनगटातून दाखवून देतात. चांगली फटकेबाजी तुम्ही म्हणताय. ब्रँड अजून ब्रँड आलेला नाही. मला वाटतं ही हलकीशी आत्ताशी, मला वाटतंय आपण जी सुपला शॉट म्हणतो ना त्यामध्ये आत्ताशी मला वाटतं युरिया पडलाय, अजून सुपला यायचंय. यस, 18-18-26 चा वापर अजून व्हायचा आहे. म्हणजे
वापर होणार, वापर चांगलाच होणार. यावेळेला अलॉंग द ग्राउंड इथे मात्र थोडासा शॉर्टचा क्षेत्ररक्षक फंबल राहिल्या दरम्यान डीप मधून चांगला कमबॅक आकाश सावंत कडून झाला. एक धाव जरूर कंप्लीट केली. खरंच खूप चांगला कमबॅक होता आकाशचा. अगदी डीपचा प्लेअर अगदी इनफिल्ड पर्यंत पोहोचून धाव वाचवली. कारण की धावा महत्वाच्या आहेत, रोखणं गरजेचं आहे, थांबणं गरजेचं आहे आणि थांबवावं लागेल. तुम्हाला मॅच मध्ये बनवावं लागेल कारण की सनी मध्ये पण चांगले गोलंदाज आहेत. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळवलाय, फुलटॉस होता, त्याचा पुरेपूर फायदा नाही घेतला. परंतु बिटवीन द विकेट पाहतोय इथे काय धावले दोघे. किरणला आपण अगदी पहिल्या चेंडू पासून पाहतोय, एकाची दोन, दोनाची तीन करण्यात काय तरबेज आहे तो. त्याला माहिती आहे मोठे फटके येत नाहीत सहजासहजी, बॅट वरती बॉल येत नाही, मिड विकेट अजून तशी तापलेली नाही. परंतु काय धावले दोघे आणि धावसंख्याला एक चांगलं रूप दिलं आहे, चांगलं वळण दिलं आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचले श्रीकांत सर 17. ही चांगलीच टोटल म्हणावी लागेल पहिल्या ओव्हर नंतर. यस नक्कीच पहिल्या षटकानंतर चांगली बॅट तळपते दोन्ही फलंदाजाची मैदानाच्या आतमधून. एक कॉल आलाय नितीन दादांचा या बॉल नंतर, त्या कॉल संदर्भात आपण चर्चा करूयात सर. या वेळेला मात्र उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक आहे, काय घडेल यासाठी प्लाजेल आणि यावेळी मात्र फलंदाज बाद. यस या ठिकाणी कॉल आलाय नितीन दादा यांचा कॉल आलाय. सतत आपल्या पाठीशी उभे असतात नितीन दादा, दर्जेदार त्यांचं या मालदन प्रीमियर लीग मध्ये योगदान दरवर्षी राहतं आणि यावेळेला त्यांनी कॉल दिलाय सलग 3 षटकार, सलग 3 विकेट आणि सलग 3 चौकार. यासाठी रोख कॅश प्राइज 5001 हे नितीन दादांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलंय. नितीन दादा संदर्भात सर आपण काय बोलाल? नितीन दादांबद्दल मगाशी बोलवलं तिथं कमीच आहे, शब्द नाही आहेत, शब्दाचा गुंतागुंत होतोय श्रीकांत सर. आणि जिथे शब्दाचा गुंतागुंत होतो ना तिथे आपल्या मनातील, आपल्या हृदयातील कानाकोपऱ्यात बसलेले सुंदर गोड शब्द पण थांबतात. कारण की व्यक्तिमत्व जेवढं मोठं तेवढे शब्द देखील कमी असतात. श्रीकांत सर दादांबद्दल नेहमीच आपण चर्चा करत असतो. ज्या ठिकाणी असेल ज्या यस नितीन दादांसंदर्भात बोलायचं झालं तर आपल्या कर्तृत्वाचे हात आभाळापर्यंत पोहोचलेत, परंतु आपले पाय जमिनीवरती राहून आहेत. या मालदानच्या सामाजिक कार्यासाठी सतत गावामध्ये कोणतंही कार्य असू द्या सतत पुढे असतात, हे नितीन दादांचं वैशिष्ट्य आहे. यावेळेला मात्र जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला विजय काळे सर आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय तर नॉन स्ट्राईक एंड वरती न्यू बॅटर माऊली आलेत. पहिल्या पर्वामध्ये माऊलींची सावली आपल्याला पाहायला मिळाली होती, दुसऱ्या पर्वामध्ये थोडेसे शांत राहिले होते, परंतु या पर्वामध्ये पुन्हा एकदा नव्याने आलेत, नव्या जोमाने आणि नव्या जिद्दीने. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण माऊली यांना पाहतोय. नक्कीच श्रीकांत सर नवीन जिद्द घ्यावी लागेल, जिद्दीशिवाय आपण कुठल्याही सामन्यात बनून राहत नाही. माऊलींनी पहिल्या मॅच मध्ये काय जे त्यांचं रूप दाखवलं होतं, मला वाटतं या टीम वरती माऊलींचीच सावली चांगली पडली आहे आणि या सावलीमध्ये या छत्रछायेखाली सगळे फलंदाज अगदी शांत चित्तेने असतात कारण त्यांचा विश्वास असतो या सावलीवरती आणि माऊली आज कमाल दाखवणार. परंतु गांडूळ खत प्रकल्पाचे हे सर्वस्व आपले अगदी हलक्या हाताने म्हणजे बॉलला मला वाटतं गती देण्याचा प्रयत्न इथे नाहीये. कारण की सुरेशने सांगितलं आहे की बॉलला गती देऊ नका, कारण की पहिल्या चेंडू याच्या अगोदरच्या चेंडूवर ते जो फसवला होता किरणला मोठ्या फलंदाजाला, तो बॉलला गती नव्हती आणि मोठा जो काव कॉर्नरचा एरिया तिकडे फटका मारण्यात तो फसला आणि इनफिल्ड मध्येच त्याला पकडला गेला. तर आकाश अगदी दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. अवांतर धावेत भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19. खरंच वाईडिश लाईनला बॉल टाकण्याचा प्रयत्न आहे, खूप बाहेर उजव्या एष्ट्यांच्या अगदी बाहेर. यावेळेला खोदून काढला चेंडू, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आउटफील्ड थोडीशी आता मात्र फास्ट झाली असेल. आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होत नव्हता, मात्र आता खेळपट्टी थोडीशी सुकले. जो मॉइश्चर होता तो मात्र या सूर्याच्या उष्णतेमुळे थोडासा रिलीज झालाय आणि चेंडू ट्रॅव्हल होताना मदत होते. या बॉल नंतर तुमच्या कमेंट कडे येतो मी. या सरकायचं
थोडीशी मोकळी जागा द्यायची आहे तिथे. थोडस कॉलिंग नक्की ठेवा. आणि हे गेमचं स्पिरिट आहे खरंच. अगदी थोडीशी ते अफरातफरी झाली होती, परंतु अनिकेतने कमबॅक केला आहे. खरंच हे टीमसाठी करावं लागेल. थोडंसं कॉलिंग द्या आणि थोडंसं बॅकअप देताना थोडंसं लक्ष द्या, कारण की आउटफुल एवढी अजून सुव्यवस्थित झालेली नाहीये. कारण की धावताना पाय कुठेतरी फसतोय, पाय कुठेतरी अडकतोय आणि अडथळा निर्माण होऊ नये. त्यासाठी कॉलिंग करा एकमेकांना. कॉलिंग ही महत्वाची आहे, बॅकअप महत्वाचा आहे, परंतु एकमेकांच्या विचाराशिवाय देऊ नका. कारण की आपण पाहिलं इथे थोडंसं इथे दोघांमध्ये थोडं संभलिंग झालं, त्यामुळे कुठे ना कुठेतरी दोघांमध्ये जरा अडथळा निर्माण झाला. त्यामुळे बॅकअप देताना कॉलिंग देऊन बॅकअप करा. कॅचला जाताना देखील बॅकअप महत्वाचा आहे. यस सर, नक्कीच सर. कुठेतरी कॉलिंग राहणं गरजेचं आहे. मैदानामध्ये आपण आपला जीव सावरत आपला खेळ सजवायचा आहे मित्रांनो. कारण आपण चांगला तर आपला खेळ चांगला. इथे आपल्या स्वतःची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी पुन्हा एकदा नितीन दादांचा यांचा कॉल आलाय. सुभाष मोरे यांच्याकडून माऊली यांच्या प्रत्येक षटकारासाठी 1001 रुपयाचं कॅश प्राइज जरूर लावण्यात आलंय. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. मॅच थोडीशी स्पीडअप करायची आहे पंच. नक्कीच, परंतु तुम्ही आपलं या अगोदर बोलणं झालं होतं 10-26-26चा मारा मला वाटते आतापर्यंत सुपलापर्यंत आलाय. काय षटकार मारला काव कॉर्नरच्या दिशेने. अगदी हलक्या बॅटने बॉलला फ्लिक केला. यस नक्कीच. यावेळेला मात्र कॅल्शियम मॅग्नेटचा वापर होईल. आपण या इथे आपण पाहतोय इंजरी नंतर आपण इनफिल्ड मध्ये पॉइंटच्या दिशेने प्लेअर पाहतोय, तो म्हणजे संघ मालक प्रशांत गारगे. यावेळेस उंची गाठली आहे, दुरी भेटते का पाहूया. यस भेटली. कॅल्शियम मॅग्नेट बॅट मधून येतोय सीमारेच्या कडक भेदोडक षटकार. रासायनिक खत टाकलं जातं त्यावेळी त्याचा बेसळ डोस बनतो आणि त्या बेसळ डोसाची डबल पॉवर होते. एम्पिक ग्रिप घेतं. ती डबल डोस आता सरांनी घेतलाय आणि बॅटिंग सरांची ग्रिप घेते. यावेळेला गोलंदाजानं कमबॅक केलाय. एक तेरी तो दुसरी मेरी, तू शेर तर मी सव्वा शेर. इकडे आड तिकडे विहीर, इकडे वटवृक्षी तर तिकडे पारंबी, इकडे नारंगी तर तिकडे मोसंबी, इकडे निळा समुद्र तर तिकडे निळ आकाश. यावेळेला मात्र मिडल ऑफ द बॅट क्रंचिंग ऑन द स्टँड ऑन डिलिव्हर. देख खडे खडे ये बडे बडे सीमारेषा पार षटकार. आणि चेंडू झाले आहेत ओव्हर 6 चेंडू. तिसरी ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 38. काय फटकेबाजी पाहतोय आपण मिस्टर विजयच्या बॅट मधून. कारण त्याला माहिती आहे संघाला विजय मिळवायचा आहे तर मला नावाप्रमाणेच खेळावं लागेल आणि विजय ती भूमिका पूर्णपणे पार पाडतोय. खरंच काय फटकेबाजी पाहिली. अगदी डीप स्क्वेअरचा फिल्डर फक्त बघायचीच भूमिका घेत होता, कारण की चेंडू जात होता तो म्हणजे प्रेक्षकामध्ये. आपण तर संघाचं उर्वरित षटक स्लॉटचं शेवटचं षटक घेऊन येते ते म्हणजे काय नाव आहे गोलंदाज? गोलंदाजाचं नाव काय? 2 जिंकले. यस सर, ही मालदान प्रीमियर लीग आपण इथे पाहतोय, परंतु नितीन दादा आपल्या इथे नाही आहेत, परंतु मुंबईमध्ये आहेत. YouTube लाईव्ह टेनिस क्रिकेट वाहिनीवरती ते सक्रिय झालेत आणि तिथे सक्रिय झालेत. विजय काळे यांची फलंदाजी पाहिली आणि त्या फलंदाजीच्या प्रेमात मात्र नितीन दादा पडलेत आणि त्या प्रेमापोटी त्यांनी प्रत्येक षटकारासाठी विजय दादा यांच्या 1001 रुपयाचं कॅश प्राइज जरूर जीपे केलं या ठिकाणी अध्यक्ष यांच्या फोन पे वरती. यावेळेस मात्र हवे चेंडू होता, अगदी 2 धावा घेण्याचा प्रयत्न, परंतु थांबवले विजयने. नक्कीच त्याला माहिती आहे की मी स्ट्रायकिंग एंडला जेवढा वेळ थांबेल तेवढेच महत्वाचं आहे, कारण की या मॅचला एक चांगलं रूप दिलं आहे आणि एक हे रूपच मोठं आपल्याला रूपांतरित करावे लागेल एक मोठ्या टोटल मध्ये. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे
39 खरंच लॉंगॉनच्या दिशेने फटका मारला होता माऊलीने, अगदी 2 धावा सहजरित्या होत होत्या, परंतु विजय स्ट्राईक त्याच्याकडे होते. मला वाटतं ही योग्य त्याची रणनीती असेल. अगदी चांगली सुरुवात केली आहे विजयने आतापर्यंत. अजयचा पुढचा चेंडू, विजय सज्ज. यावेळेला ब्लॉकर होलता चेंडू खोदून काढलाय, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, मात्र शॉर्टचा क्षेत्ररक्षक चेंडू रोखतोय, कलेक्शन करतोय, गुड कलेक्शन गॅदर दर्जेदार राहिले, फेकी केले, 1 धावेवरती समाधान मानलंय. एक धावेवरती समाधानी मानावे लागेल. इनफिल्ड मध्येच चेंडू अडवला आणि ही चांगली रणनीती आहे. मला वाटतं की सुरेशने काहीतरी कान मंत्र दिलाय, कानाजवळ जाऊन काहीतरी सांगितलं आहे गोलंदाजाच्या, कारण की ज्या अक्षरशः आकाशने पहिल्या गोलंदाजीमध्ये बॉलला जो पेस दिला होता त्याचाच फायदा विजयने घेतला होता, परंतु आता स्लोअर डिलिव्हरीचा इथे मारा आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र दिशा राहिलेली नाहीये, पंच पहा वळाले, दोन्ही दिशांना हात समांतर, धाव मात्र नितीन सरांच्या माध्यमातून रेखाटली गेली अवांतर, धाव संख्या झाली आहे 41. एक चांगली टोटल आतापर्यंत मिळवली आहे टीम सनी स्पोर्टने. अगदी मोठे 2 बॅट्समन तंबूच्या दिशेने गेले, परंतु नंतर बॉल मात्र तंबूत पाठवत होता तो म्हणजे विजय. अगदी डाऊन द ग्राउंड खेळाय, अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का इथे, परंतु थांबवला आहे विजयने. त्याच्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आहे. खरंच उर्वरित जे चेंडू थांबले आहेत, जे राहिले आहेत, ते मीच खेळावे, माझ्याच बॅट मधून मारावे, असं त्याचा कुठेतरी मला वाटतं मानस असेल श्रीकांत सर. यस, नक्कीच माझ्याकडे जिद्द आहे, चिकाटी आहे, ध्येय आहे, प्रयत्न करण्याची क्षमता आहे आणि गांडूळ खत माझ्याकडे जी पावर आहे त्या पावर वरती मी स्वार होतो आणि येणाऱ्या चेंडूवरती मी वार करतो, मात्र पलटवार गोलंदाज करण्याचा प्रयत्न करतोय. वार करतोय, त्याच्या हातात आहे तलवार. फुल लागल्याचा चेंडू आणि पाठवून दिला बांधाच्या पड्याल, शेताच्या बाहेर येतोय कणकणी डिप्स्टर मध्ये षटकार. यस, विजय काळे कडक बेधडक दादांनी जो कॉल दिला होता विजयच्या प्रत्येक षटकारासाठी 1001, यावेळेला नितीन दादांनी सुद्धा जीपे केलेला आहे. पुन्हा एकदा 1001 रुपये दर्जेदार विजय सर हात करतात आतमधून, कारण या ठिकाणी मालदन प्रीमियर लीग साठी जे मुंबईवरून प्रेक्षक आले त्यांचा पुरा पैसा वसूल सर विजय काळे यांच्या फलंदाजीने घेतलाय. अप्रतिम फटकेबाजी, अचूक टप्प्याचा भेदक मारा. थँक्यू नितीन दादा. खरंच हेच प्रेम आहे क्रिकेटवरचं. क्रिकेटला मोठं करायचं असेल तर मोठं बनवावं लागतं, मोठं व्हावं लागतं, मोठं करावं लागतं, परंतु मैदानामध्ये जे वादळ आहे, या रखरखत्या उन्हामध्ये जे वादळ आलंय विजयचं, तेच वादळ मोठं रूप घेत आहे. अगदी हलक्या हाताने डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढलाय, आउटफील्ड मध्ये चेंडू अडवले, तोपर्यंत दुसरा धावा करण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये कुठेतरी यश प्राप्त होतोय का? अंपायरचा इशारा येतोय, विकेट. जरूर धावचीत झालाय, परंतु विजयची खेळी आवडली असेल प्रेक्षक वर्गाला तर विजयच्या फलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विजय काळे सरांच्या फलंदाजीसाठी अप्रतिम फटकेबाजी. सर शॉर्ट सिलेक्शन पाहिलं तर मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये अप्रतिम फटकेबाजी आणि काव कॉर्नर रिजन मध्ये दर्जेदार फटकेबाजी पाहायला मिळाली. विजयला पाहतोय आणि संघाला देखील पाहतोय. अगदी संघ सगळे उभे राहून त्याचं कौतुक करत होते बाउंड्री लाईनच्या बाहेर. खरंच कौतुक झालं पाहिजे, कारण की मॅचला बनवलं आहे आणि मॅच बनवावी लागते. मॅच बनते, फक्त मॅच बनवणारा पाहिजे. आणि विजय 135 धावांवरती एकेरी धावफलक त्याने सजवलं. 35 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. अप्रतिम फटकेबाजी, क्रिकेटचं मादक सौंदर्य विजयच्या बॅट मधून. न्यू बॅटर अक्षय सपकाळ. या वेळेला मात्र वेल जरूर रिम्यू झाले, मागे टपला यष्टी रक्षक दुधा उधळण्या डाव, पंचांचा कॉल वाईड बॉल, मात्र फलंदाज मात्र परतीची पावलं टाकतोय. हॅलो, Yes, थँक्यू डीजे. येस, काय विकेट किपरिंग पाहिले आपण सुरेशच्या मार्फत. फुलटॉस होता आणि लॉट मध्ये पाठवलाय, चेंडू जाईल, रस्त्याच्या पड्यालाच गेला असेल मला वाटतं. षटकार. यस, रस्त्याच्या पल्याड चिवरीच्या खाली
झाली आहे ती म्हणजे 56. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये मॅचला बनवून ठेवलं होतं आर्या स्पोर्ट्सने, परंतु त्यानंतर काय कमबॅक केला आहे सनी स्पोर्ट्सने, खास करून विजय काळे याने काय बॅटिंग केली आणि शेवटच्या चेंडूवरती चांगला समाचार घेतला आहे गोलंदाजाचा आणि धावसंख्येला एक चांगलं रूप दिलं श्रीकांत सर. 56 धावा म्हणजे मला वाटतं की ज्या धावा 35 होत होत्या या ठिकाणी कॉल दिला जातोय AY फायटर्स आणि टीम चांगलं 11 दोन्ही कर्णधार टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स समोर यायचं. ज्या अर्थाने आपण पाहिलं की ज्या धावा 24 म्हणजे 24 चेंडू मध्ये देखील 35 पर्यंत जात नव्हत्या, त्याला 56 म्हणजे खरंच खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळेल. मला वाटतंय की मालदानची खेळपट्टी आज रंग उधळते. यस नक्कीच 24 दुने 48 आणि 48च्या प्लस वरती अजून 8 धावा आहेत, म्हणजे 200च्या वरच्या स्ट्राईक रेटने धावा बनवलेत. 24 चेंडू मध्ये 56 धावांचं लक्ष ठेवलंय. 57. यस माफ करा 57. यस नक्कीच चूक झाली, चुकतो तो माणूस, चूक सुधारतो तो देव माणूस. खरंच तुम्ही देव माणूस नाही. तुमच्या ते आई सरस्वतीने तुमच्या जी मुखामध्ये जी सरस्वती दिलाय, काय गोड समालोचन करताय. अगदी कुठेतरी जंगलामध्ये प्रत्येक जंगलात चंदनाची झाडं नसतात, प्रत्येक हरणाच्या मध्ये कस्तुरी नसते, प्रत्येक गरुड पाहिजे असा उंच झेप घेत नाही आणि प्रत्येक माणूस सुंदर असा गोड बोलत नाही. तर काय समालोचन केलं आहे 3 दिवस पाहतोय. मालदणकरांनी कुठे कमी नाही ठेवली, अगदी निसर्गावरती देखील मात दिली आहे. आमच्या समोर पाहतोय, आमच्या बाजूला पाहतोय मिस्टर नितीन, अंपायर की म्हणा, टीमचं मॅनेजमेंट म्हणा, ग्राउंडचं मॅनेजमेंट म्हणा आणि आज आता स्कोरर म्हणून पण ते आपलं एक वेगळं रूप इथं निभावतात. खरंच मालदणकरांनी खेळाला उंच नेला आहे आणि उंचावर का नेणार नाही. आणि सुंदर देखणे मालदणची क्रीडा नगरी पाहतोय. तर काय रणनीती असेल. तर चांगलं 11चे कॅप्टन इथे यायचा, एक टॉस होणार आहे, पुढची मॅच स्पीडअप घ्यायचं आहे. आपल्याकडे वेळेची अभाव असल्या कारणाने आज निसर्गाने आपल्याला साथ दिली आहे, तर प्रत्येकाने देखील आपल्याला, प्रत्येक कॅप्टनाने देखील आपल्याला इथे साथ द्यायची आहे. तुमची साथ ही महत्वाची साथ असणार आहे. प्लीज स्पीडअप घ्यायचं आहे. चांगलं 11चा कॅप्टन हा जो सामना रंगणार आहे तो खूप सुंदर आणि मजेदार सामना रंगणार आहे, कारण सनी स्पोर्टने एक चांगली टोटू उभी केली आहे. परंतु कोणतंही लक्ष छोटं नसतं, कोणतं लक्ष मोठं नसतं. क्रिकेटच्या या खेळामध्ये कोणतं लक्ष हे साधं नसतं आणि सोपं नसतं. इथं टॉस होतोय. यस आपण जाऊयात नाणेफेकच्या दिशेने. एका साईडला आपण AB लकी, तर दुसऱ्या साईडला आपण स्वप्नील दादा पाहतो. टीम AY फायटर्स चांगलं 11. कॉल कोणाचा असेल. यस चांगलं 11चा कॉल असेल. यस कॉल MPL 2024. यस नाणेफेक जिंकले टीम चांगलं 11 यांनी. MPL 2024 नाणेफेक जिंकले. आपण पाहतोय दोन्ही कॅप्टन आहेत, परंतु यंगस्टार मालदणचे दोन्ही खेळाडू आहेत. आज आमने सामने आलाय, काय सांगाल. काय नाही, प्रत्येक जण आपला चांगला खेळ करतोय. स्पर्धा सुद्धा आपण एवढे पावसाचा व्यत्यय येऊन सुद्धा चांगल्या प्रकारे खेळवलेले आहे. सोमवार पण वाढवलेला आहे, तर पोरांचा जरा उत्साह वाढलेला आहे त्या हिशोबाने. आणि नियोजन आपलं दरवर्षी असतंच चांगलं. प्रत्येक वर्षी वाढ होत जाते नियोजनामध्ये आणि चांगले खेळू आम्ही. हेल्दी कॉम्पिटिशन होईल. यस नाणेफेक जिंकले, काय घेऊन आलाय. आम्ही फिल्डिंग करू पहिले, कारण कळेल का. आता विकेट कसं जरा थोडीशी तापलेलं आहे, उन्हाचा तडाखा चालू आहे, तर पहिले आम्ही बॉलिंग करू. आमचा स्ट्रॉंग पॉईंट आहे बॉलिंगचा, तर ते आम्ही पहिल्यांदा करू. तरी किती धावांपर्यंत रोकाल. समोर फलंदाजीमध्ये गहिराई आहे, स्वप्नील दादा आहे, नितीन दादा आहे, कितीपर्यंत रोकाल. एक 30 ते 32 मध्ये आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. यस तुम्हाला शुभेच्छा, भेटूयात मॅच मध्ये. यस स्वप्नील दादा थँक्यू, भेटूयात. 33 धावांचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केलाय स्वप्नील दादा त्यांनी. थँक्यू श्रीकांत सर. 57 धावांचं लक्ष असेल आणि बॅटिंग मार्क वरती पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला असेल तो सुरेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतोय अजय सपकाळ. तर मॅच रंगले आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक, महत्वाचं षटक, मानाचं षटक आणि मानाचा मानकरी ठरतोय तो म्हणजे किरण. किरण देखील हा तरबेज तेज तर्रार गोलंदाज आहे. ज्या अक्षरशाने सुरेशने फसवलं होतं त्या अक्षराने तो पण फसवू शकतो. ही मॅच मोठी आहे, हा सामना मोठा आहे दोन्ही संघासाठी. काय सांगाल श्रीकांत सर, काय सुरुवात केली होती विजयने, तीच सुरुवात करावी लागेल मला वाटतं सुरेशला. परंतु किरण एक आशेचा किरण घेऊन येणारा गोलंदाज आहे. पहिला चेंडू यावेळेला मात्र उंची जास्त, लांबी कमी, माऊली आहेत मात्र पोहोचलेले नाहीयेत. इथे मात्र काय घडलंय पहा, बिघडतंय की काय. पोहोचलाय धावांसाठी धावाधाव करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र थांबलेत. एक धाव जरूर आली आहे, एकाच्या मदतीने धावफलक 1 वरती येऊन सदलाय. दर्जेदार आपण पाहतोय मालदणचा महारणसंग्राम म्हणजे मालदण प्रीमियर लीग सन 2024.
ज्याच्यासाठी आपण गेले 2 दिवस थोडेसे थकले होतो, थोडेसे पावसामुळे कुचमून गेले होतो, मात्र पुन्हा एकदा नव्या उमेदीने, नव्या जिद्दीने आणि नव्या चिकाटीने पुन्हा एकदा आम्ही उभे राहिलोय. आम्ही उभे नाहीयेत तर आम्ही खेळतोय, आमचा खेळ सजवतोय आणि आमच्या मालदण गावची क्रीडा नगरी दर्जेदार रीतीने आज घुमते. यावेळेला बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू निर्धावालाय. नक्कीच निर्धाव चेंडू आला आहे. काय बॅकअप किती महत्वाचा होता. अगदी डीप स्क्वेअर लागला. आपण विशालला पाहिलं, विशाल अगदी इनफिल्डच्या आतमध्ये गेला. माऊलीने पूर्णपणे आपले योगदान दिलं. हे योगदान द्यावं लागेल, कारण की सनी स्पोर्ट मी अगोदरच बोललो होतो तुल्यबळ मोठमोठे फलंदाज असणारा संघ आणि काय कमबॅक केलाय, काय चेंडू फेकला किरणने. यावेळेस मात्र अगदी तू मय आणि इथे विकेट गमावतोय. मिस कॉल आणि मिस कॉलचा इथे होतोय झटका आणि संघाला पण लागतोय फटका. नक्कीच सर, जवळचाच घात करतो. शब्बासकी असू द्या किंवा वार असू द्या, हा नेहमी पाठीमागूनच केला जातो. तुम्हाला इथे असं वार कोणी केलाय? तुम्हाला असं म्हणायचं की काना मागून आला आणि तिखट झाला. यस यस, नक्कीच काना मागून आला, तिकट गेला. कानात तिकट करून नाही गेला. यावेळी मात्र फलंदाज परतीचा धडा वाचू लागलाय. पहिल्या विकेटचे पतन झालंय. धाव संख्या धावफलकावरती 1. 3 चेंडूचा खेळ झालाय. 1 वरती 1 विकेट माघारी परतल्या. आणि या ठिकाणी नितीन दादांनी जो कॉल दिला होता विजय काळे यांच्या षटकासाठी 1001, ते मात्र जीपे या ठिकाणी झालेला आहे. चला स्पीडअप घ्यायचंय, थोडस स्पीडअप घ्यायचंय. टीम सनी स्पोर्ट आपण स्पीडअप घ्यायचंय. आपण खूप वेळ यूज करताय मित्रांनो, आपल्याला स्पीडअप घेणं गरजेचं आहे. अगोदरच आपल्याला नैसर्गिक आपत्तीमुळे 2 दिवस आपण थांबलो होतो. आता आपल्याला स्पीड घेणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्गावरती किरण यादव क्षेत्ररक्षण सजवताना पहिलं षटक मॅन्डेटरी फ्लॉवर प्लेचं षटक. या षटकामध्ये 1 धावचित झालाय मातबर खेळाडू. आणि आपण पाहतोय सर स्ट्रायकिंग एंड वरती अनिकेत शिंदे. या वेळेला काव कॉर्नर रिझन मध्ये समालोचन कक्षामध्ये जिथे टक्कर झाली होती त्या टक्कर मध्ये थोडासा पडला, पुन्हा उठून उभा राहिला आणि पुन्हा मैदानामध्ये आला. पाऊलं थकलेत, हृदयाची धमचाक झाली आहे, तरी सांगतोय पाऊलांना मी अजून थकलेलो नाहीये. बरोबर सांगतोय मी अजून दमलेलो नाहीये, कारण मी माझ्या संघाला विजय प्राप्त करून दिलेला नाहीये. त्यासाठी हा खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती अनिकेत शिंदे यांना आपण पाहतोय. बरोबर श्रीकांत सर, टक्कर झाली, पण ही चक्कर आहे कशाची माहिती आहे का? मालदण प्रीमियर लीग या ट्रॉफीची मानाचा करंडक असतो. आई वडजाई देवी श्री भैरदेव यांच्या यात्रेनिमित्त आपण हा चषक बसवला आहे. आणि हा चक्कर आणि टक्कर यामधले जे अंतर आहे तेच अंतर गाठायचं आहे, ते 57 धावापर्यंत. आणि धाव संख्या आता मात्र लागले 3. काय सुरेख गोलंदाजी राहिली आहे किरणने अगदी. आणि मी किपरचं पण तेवढंच मनोबल उंचावं लागेल, कारण की काय किपरिंग पाहतोय. किरणच्या बॉलिंगला एवढा वेग आहे, पण त्या वेगात देखील त्याने एवढी क्लोज किपरिंग करतोय, म्हणजे खरंच मोठं जबरदस्त मी किपरिंग म्हणावी लागेल. अगदी आपण वर्ल्ड लेवलला धोनीची विकेट किपरिंग पाहतो त्या पद्धतीनंच अगदी हलक्या त्याने खेळलंय डीप मध्ये. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतोय आणि दुसऱ्या धावेचा येते कोणताही प्रयत्न नाही. चांगली फेकी येते पाहतोय. आणि बॅकअप तुषार यांचा बॅकअप पहा, काय बॅकअप दिला आहे. यस, बॅकअप येतो त्यावेळी बॅकअप होतो. बॅकअप करण्यासाठी तुषार भैया बॅकअप देतो. नाही, तुषार भैयांचं हे बॅकअप देण्याचं काम अगदी मला वाटतं, मी ज्यांना अगदी आमचे बालमित्र आहेत, लहानपणापासूनच त्यांचं बॅकअप देण्याचं काम आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांचा बॅकअप असतोच. आणि इथे अनिकेत शिंदेने केलाय मेकअप. चेंडू मात्र 1 बाउन्स कार्पेटला लावले. सीमारेषा पार झालाय परार. करारवार सुपरस्टार अनिकेत शिंदे खेळतोय चौकार. जे अद्वैत बॉस काय संगीतांची बरसात लावतोय. पुष्पा नाम सुन का बरसात झाले. तुम्हाला एक गोष्ट इथे सुचवावी लागेल. म्हणजे एक 1990-95 चा चित्रहार कार्यक्रम लागायचा वेळेस घरघरी टीव्ही नसायच्या. अख्खी सर्व भाऊकी आपले गावातील लोक एका टीव्ही पुढे हे असे गाण्याचं संगीत ऐकायचे. काय ते मतलब म्हणजे दिवसच खूप चांगले होते. यावेळेस मात्र पाय धरला आहे आणि पाय नक्कीच धरला आहे. 1 धावावरती समाधान इथे मानावं लागतंय. ही किरणचे ही शातीर गोलंदाज आहे. मी भरपूर वेळा त्याला गोलंदाजी करताना पाहिले, त्याच्या बरोबर विचार विनिमय केले. एक ना एक तरी तो सुरेख असा यॉर्कर टाकतो, ज्याला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बोललं जातं. अगदी ग्राइडेड मिसाईल टाकली होती आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9. सुरुवात चांगली म्हणावी लागेल दोन्ही संघाकडून. एक मोठं आव्हान आहे. 18 चेंडू शेष असतील या मॅच मधले आणि हे निर्णायक चेंडू असतील, कारण की धावसंख्या देखील 57 उभी केली आहे समोरच्या टीम मध्ये.
18 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. सर आपण सांगितलं होतं 1994 ते 95चा काळ टेलिव्हिजन कोणाच्या घरी नसायचं, एखाद्याच्या घरी असायचं, आम्ही एकत्रित यायचो, टीव्ही पाहायचो. परंतु या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा एकत्रित आलो आणि यावेळेला आम्ही टीव्ही वरती काय पाहतोय तर मालदन प्रीमियर लीग हे आम्ही टीव्ही वरती पाहत नाहीये, तर आम्ही खेळतोय, मैदानामध्ये सजतोय, मैदानामध्ये पडतोय, पुन्हा उठून उभं राहतोय आणि पुन्हा एकदा या मैदानामध्ये घडतोय आणि मैदान आम्हाला घडवतंय. या मैदानाचं नाव म्हणजे कैलासवासी सौ माधुरीताई प्रतापराव काळे देशमुख क्रीडा नगरी, म्हणजे हे या मालदनचं टेलिव्हिजन आहे. टेलिव्हिजन आहे नक्कीच. काय तुम्ही सुरेख बोली केली की आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही एक दिवस मालदन प्रीमियर लीग टीव्हीवर पाहिल. ज्या अक्षरशी घराघरात टीव्ही नव्हत्या तो काळ काय आणि आज घराघरात मालदन प्रीमियर लीग दिसते. काय हे सुंदर आणि देखणं आणि लाजवाब स्वरूप दिले मालदनकरांनी. खरंच मालदनकरांसाठी एक मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. यस, हा आई वरदा देवीचा आशीर्वाद आणि भैरवनाथाची साथ आणि इथे मात्र क्या बात, अनिकेत मात्र करतो वार, डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने फेकी करेल. दरम्यान 2 धावा धावून घेतल्यात. 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आता मात्र पोहोचली गेली 11 या आकड्यावरती. आता मात्र मोठी फटकेबाजी सजवावी लागेल. संघ अडचणीत वाटेमध्ये काटे टाकण्यासाठी अतुल गोलंदाजी मार्क आहे, परंतु काट्यावरती आपल्याला पाय देऊन पायाला काटे बोचतील, पायातून रक्त येते, मात्र तिकडे दुर्लक्ष करायचं आहे आणि आपल्या लक्षाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. लक्ष केंद्रित करावे लागेल, झाडावं लागेल, पडावं लागेल, लढावं लागेल आणि लढतो तोच माणूस असतो आणि जिंकतो तोच माणूस असतो. यावेळेस यॉर्कर खोदून काढलाय. खरंच काय सुरेख गोलंदाजी पाहतोय अतुलकडून. यॉर्कर अगदी जागच्या जागी उभं केलाय, परंतु एक धाव घेण्यापासून रोखलं नाही. धाव संख्येला एक नवीन रूप मिळते, धाव संख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 12. खरंच काय मला वाटतं की चकडून ठेवले फलंदाजांना. काय गोलंदाजी, किरणने देखील काय गोलंदाजी केली होती आणि त्याच गोलंदाजीचं एक नवीन रूप घेऊन आलाय, तो म्हणजे अतुल. आपल्या बॅटिंग मधून काही कमाल नाही दाखवली, परंतु गोलंदाजी मधून धमाल दाखवतोय. काय म्हणाल श्रीकांत सर, काय गोलंदाजी, सुरेख अगदी ग्राइडेड मिसाईल त्याने टाकली होती. नक्कीच धमाल दाखवतोय, कमाल करतोय, कारण हा अनुभवाची कमाल आहे, अनुभवाची खेळी आहे. तुम्ही बोलला होता पनवेल मध्ये, नवी मुंबई मध्ये कित्येक वेळेला कित्येक टुर्नामेंट मध्ये बेस्ट बॉलर राहिलाय. का राहिलाय त्याचं प्रात्यक्षिक हे आपण पाहतो. हो, प्रात्यक्षिक पाहतो, परंतु थोडंसं फील्ड मध्ये बदल झालाय. जो कव्हरचा प्लेअर होता तो आपण लॉंग ऑफला पाहतोय आणि डीप स्क्वेअरला एक प्लेअर वाढवला जातोय. म्हणजे मला वाटतं ऑफ साइड यॉर्कर खेळवण्याचा प्रयत्न असेल का. याच नक्कीच पहा. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटला. किरणने चांगला कमबॅक केला. एक धाव कंप्लीट, दुसरी देखील कंप्लीट, तिसरीसाठी प्रयत्न आणि विकेट. काय विकेट घेतली आहे, अगदी नो लुक विकेट म्हणावं लागेल. अगदी स्टंपकडे पाहिलं देखील नव्हतं अतुलने आणि फसवलं आहे. याच नक्कीच फसवलंय, चकवलंय आणि फलंदाज मला वाटतंय माऊली एका अर्थाने म्हणत असतील बरं झालं माझ्याकडून बॉल सुटला, कारण विकेट मिळाली. मी मगाशी म्हटलं होतं बॅकअप नंतर पॅकअप होतो. किरणने पॅकअप केला. फलंदाज नक्कीच पॅकअप केला आहे आणि पॅकअप झालाय कुणाचा, अनिकेतचा, जो सुरेख ज्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे आणि अनिकेतची जागा घेण्यासाठी तो येतोय, तो म्हणजे सुरेश भाईकडे बॅटीची कडा घेतली. पहिल्या स्लिप मध्ये चेंडू बॅकवर्ड रिझर्व मध्ये टॅबल. पुन्हा एकदा एक धाव, दुसरी धाव. पहा काय वेग धारण केलाय, वेगावरती झालाय स्वार. एक धावेवरती घेतला एकीचं रूपांतर दुसऱ्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पाय असावे जमिनीवरती, कवे तांबर घेताना, हसू असावे ओठांवरती, धावा चोरून नेताना. चोरावं लागेल, एक धाव. वन शॉटचा इशारा पंचांचा येतो. तर इथे मला वाटतंय दुधामध्ये मीठ पडले, साखर पडायच्या ऐवजी मीठ पडले मला वाटतंय श्रीकांत सर. कारण की एक धाव खूप महत्वाची असते, कारण की आपण पहिल्या 2 मॅचेस पहिल्या जय 11च्या बल्या फायटरच्या एका धावासाठी लढावं लागलं. रणसंग्राम चालला होता, परंतु एक धावेसाठी लढावं लागलं. यावेळेला बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू ड्रायव्हर, नैसर्गिक अडचण, बांधाला बरंच झालाय चेंडू. एक धाव कंप्लीट, दुसरीसाठी प्रयत्न केलाय. अक्षय मात्र आलाय तिथे, चांगला कमबॅक राहिलाय. कमबॅक करावा लागेल, कारण की कमबॅकच तुम्हाला मॅच मध्ये बनवून ठेवतं. परंतु मी ते अतुलचं कौतुक केल्याशिवाय थांबणार नाही. काय गोलंदाजी करतोय अतुल, अगदी मोठे फटके मारण्यापासून कुठेतरी लांब ठेवतोय. कारण सुरेशचा जो खेळण्याचा झोन आहे डीप स्क्वेअर लेग मध्ये, फाईन लेग मध्ये, तो जो हुक शॉट मारतो, जो पूल सजवतो, तो चेंडूच फेकलेला नाही आतापर्यंत.
यस नक्कीच सर. वाईडिश लाईन ठेवली आहे, वाईडिश लाईन ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन ठेवली आहे. ही लाईन खूप महत्वपूर्ण आहे सुरेश सर. हॅलो, थँक्यू. तर थोडंसं जरा अडचणी कारणाने थोडंसं व्यत्यय आला होता, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. मॅच रूप असं आहे की आतापर्यंत 16 धावा स्कोर बोर्डवरती लागले आहेत आणि बॅटिंगला पाहतो तो म्हणजे सुरेश. समोर आलाय सरळ बॅटीने फटका झालेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून झालाय फरार. मिडल ऑफ द बॅट क्रंचिंग ऑन द साऊंड स्टँड ऑन डिलिव्हर षटकार. पुरेपूर फायदा घेतला. बॉडी लँग्वेज पण आपण सुरेशची पाहतोय, त्याला कुठेतरी एक मनोबल उंचावला असेल. चांगला फटका त्याच्या भरपूर वेळानंतर बॅटमधून पाहिला श्रीकांत सर. या वेळेला खूप बाहेर ऑप्टमच्या बाहेर चेंडू पंच वळाले तर वाईड बॉल दर्शवलाय आणि आपण स्क्रीनवरती पाहतोय टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती पाहतोय. दर्जेदार लाईव्ह चित्रीकरण राहिलंय आणि चित्रीकरण काय सजवतायत पहा अक्षरशः. यावेळेला पहा काय घडलंय. दांडी 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 गुल फलंदाज गुल बत्ती गुल फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. सुरेश बाईकडे एक मोठा मासा गळायला लागलाय. अगदी शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवली होती परंतु जागेवरतीच थांबवला माऊलींनी आणि डावी यष्टी उधळून काढली मला वाटतं सुरेशची. आणि मला वाटते आता मात्र मॅचची हवा गेली आहे मला वाटते, कारण की एक मोठा फलंदाज परतीला जातोय. मला वाटते त्या झाडाच्या सावलीला चालला आहे तो, कारण की एक मोठा फलंदाज बाद झाला आहे आर्या स्पोर्ट्स संघाचा. आणि मी अगोदरच बोललो होतो श्रीकांत सर, सनी स्पोर्ट्स सहजासहजी तुम्हाला मॅच हलवून देणार नाही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, कारण की सनी स्पोर्ट मध्ये देखील मातब्बर प्लेयर आहेत. जेवढे आपण आर्या स्पोर्ट मध्ये पाहतो तिथे मातब्बर प्लेयर आहेत सनी स्पोर्ट्स मध्ये. खास करून अतुल पाहतोय, किरण आणि विजय काळे यांची फलंदाजी, तुषार काळे यांचा बॅकअप आणि माऊलींची गोलंदाजी आणि संपूर्ण टीमच्या एकत्रीकरणाचा मेकअप. काय दर्जेदार टीम आहे. चेकअप करावं लागणार नाही मला वाटतं यावेळेला एकदा बॅक टू बॅक. यावेळेला क्लीन बोल्ड पुन्हा एकदा फलंदाज परतीची धडा शेवटचं पान मैदानातून वाचतोय आणि माघारी चाललाय. इथे पहा माऊलींसाठी प्रत्येक विकेटसाठी कॉल आला होता स्वप्नील घारगे यांच्याकडून. प्रत्येक विकेटसाठी 1001 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्याकडून या ठिकाणी ट्रान्सफर देखील केले गेले. दर्जेदार गोलंदाजी राहिले. माऊली आता मैदानामध्ये रामकृष्ण हरी मंत्राचा जप करत मैदानामध्ये सावली निर्माण करतायत आणि या सावलीमध्ये फलंदाज हेळ्याखाली स्थानापन्न निवांत हेळ्याच्या छायेमध्ये विसावा घेतायत. बरोबर आहे, छाया आहे, त्या छायेचा आनंद घ्या. मला वाटते माऊली, तुम्हाला अगोदरच बोललो होतो, या संघावरती जी सावली आहे सनी स्पोर्ट वरती ती माऊलींची आहे, कारण काल पण दर्जेदार खेळ पाहिला माऊली यांचा. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक खोदून काढला, लॉंगनचा प्लेअर जातोय. वा उत्कृष्ट झेल, काय कॅच पाहतो तुषार काळे यांचा. यस तो बॅकअप इथे दिलाय. बॅकअप केलाय फलंदाजाचा मेकअप आणि तुषार काळे यांच्या झेलसाठी 1001 रुपयाचं रोख कॅश प्राइज. तुषार काळे यांच्याकडे पहा बॉडी लँग्वेज
याची सावली आर्या स्पोर्ट साठी ठेवली आहे का काय? यस, हेळ्याची छाया आर्या स्पोर्ट वरती करते माया. फलंदाज यावेळी बाद होत आणि आणि यानंतर जो बॅट्समन येतोय, बॅट्समन विक्रम गुंजाळकर. यस, धावसंख्या दरम्यान झाली आहे. तर या ठिकाणी तुषार काळेंसाठी 1001 चं बक्षीस येते. अप्पा का अक्षय काळे यांच्याकडून उर्फ अप्पा. काय कॅच पकडला यावेळेस. नो लुक शॉट पाहायला मिळाला. अगदी बॉल वरती पाहिलं गेलं नाही आणि बॅट हवेतच फिरवली. काय विशाल गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू येतोय, डॉट चेंडू. यस, या ठिकाणी नितीन दादांच्याकडून कॉल आला. 1000 रुपयाचं कॅश प्राइज पप्पू दादा यांच्या झेलवरती हेमंत सर यांच्या अकाउंटवरती आलेले आहेत. आणि यावेळेला विक्रम गुंजाळकर यांच्यावरती सुद्धा कॅश प्राइज बाबा भाई यांच्याकडून लावण्यात आले. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. सर, टेनिस क्रिकेट संदर्भात काय सांगाल तुम्ही? आता आपण पाहतोय टेनिस क्रिकेट एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती येऊन ठेपलंय. एक काळ होता टेनिस क्रिकेट आपण पाहतो टेबल खुर्ची असायचा, एखादा स्कोरर कोणत्या तरी कोपऱ्यात बसायचा, तिथे काउंटिंग केलं जायचं. 100 रुपयाची वही पण असायची. 100 रुपयाची वही असायची. परंतु आज हे टेनिस क्रिकेटचं बदलतं चित्र आणि हे चित्रीकरण पाहता काय वाटतंय सर नजरेसमोर? नाही नाही, नजरेसमोर पाहतो मी बदल हवा, बदल घडावा लागा. पुढचा चेंडू विशालचा. यावेळेस देखील नो लुक शॉट येतोय, डॉट बॉल. मी Yes, तुम्हाला sir. सांगायचं म्हटलं तर इथे रोहित काळेने देखील तुषार काळेंना 1001 रुपयाचं पारितोषिक भेटते. माऊलीने हॅट्रिक घेतली असेल परंतु आणि वर्षाव झालाय तुषार यांच्या कॅच वरती. तुषार सर्वांना करतोय पशार असं म्हणावं लागेल. तुषार आहे खूप हुशार म्हणून तर करतो सर्वांना पशार. वा, काय सुंदर बोली आहे. काय देखणं रूप दिलं आहे तुम्ही या होळीला. खरं Yes, तुमचं sir. देखील म्हणावं तितकं कौतुक कमी आहे. यस, या ठिकाणी नितीन दादानी पुनश्च एकदा माऊलींसाठी 1001 रुपयाचं कॅश प्राइज पाठवलेलं आहे हेमंत सरांच्या अकाउंट वरती. यस, नितीन दादांच्या माध्यमातून जवळजवळ एक 20 ते 25 हजाराचं कॅश प्राइज आज या ठिकाणी वाटलं गेलंय. या वेळेला वरची कडा घेतली आणि परतीचा धडा. फलंदाज बाद. वेलकम.